अंतर्राष्ट्रीय महिला दिन के अवसर पर भूमिपुत्र माथाड़ी कामगार और जनरल कामगार यूनियन के माध्यम से निशुल्क ईएसआईसी स्वास्थ्य जांच शिविर और महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य कार्ड पंजीकरण शिविर का आयोजन किया गया, जहां इस शिविर को भेंट देने मुख्य तौर पर उपस्थित थे नगर सेवक निशांत भगत, नगर सेविका प्रीति भगत, पूर्व नगर सेविका फशीबाई भगत, रूपाली भगत, राज्य कामगार बीमा योजना वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विजय मुगलिकर, वाशी अस्पताल के वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आशा लता चंदुरवार, डॉक्टर स्वाति सारुक्ते, सुनंदा दांगर, भूमिपुत्र माथाड़ी कामगार और जनरल कामगार यूनियन के अध्यक्ष आदिल शेख और असंख्य कामगार वर्ग। गौरतलब है कि वाशी इन ऑर्बिट मॉल में आयोजित इस निशुल्क ईएसआईसी आरोग्य शिविर को मान्यवरों ने भेंट दी और उपस्थित महिलाओं को संबोधित कर महिला सशक्तिकरण का संदेश देते हुए कामगार महिलाओं के स्वास्थ्य के प्रति जागरूकता बढ़ाने का प्रयास किया। ईएसआईसी अस्पताल के विशेष सहयोग से आयोजित इस निशुल्क स्वास्थ्य जांच शिविर में महिलाओं के लिए विभिन्न प्रकार की सुविधाएं उपलब्ध करवाई गई थी, जिसमें सामान्य स्वास्थ्य जांच, रक्तचाप जांच, स्त्री रोग जांच, रक्त जांच तथा विशेष डॉक्टरों का निशुल्क मार्गदर्शन जैसी अनेकों सेवाएं रखी गई थी, जिसका महिला वर्ग ने लाभ उठाया और इस शिविर को उत्तम प्रतिसाद दिया। इतना ही नहीं, इस दौरान खास महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य कार्ड का मुफ्त पंजीकरण शिविर का भी उपस्थित कामगार वर्ग, महिलाओं और नागरिकों ने लाभ उठाया। इस दौरान नगर सेवक निशांत भगत ने सभी महिलाओं को अंतर्राष्ट्रीय महिला दिन की शुभकामनाएं देते हुए कहा कि इस पहल से कामगार महिलाओं के स्वास्थ्य के प्रति जागरूकता बढ़ेगी और महिला सशक्तिकरण को और मजबूती मिलेगी। भूमिपुत्र माथाडी आणि जनरल कामगार युनियनच्या माध्यमातून तसेच कामगार हॉस्पिटल ईएसआयएस हॉस्पिटल वाशी येथील यांच्या संयुक्त विद्यमानाने आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी महिला दिन साजरा करत असताना आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेलं होतं। त्या आरोग्य शिबिरामध्ये रक्तदाब तपासणी, रक्त तपासणी, स्त्रीरोग तपासणी, तज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि त्यासोबतच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचं कार्डचं शिबिर आणि त्याच्यामध्येच ईएसआयसी भरणारे जे माझे कामगार आहेत, युनियनचे कामगार आहेत, त्या ईएसआयसी भरणाऱ्या कामगारांना ईएसआयएस हॉस्पिटलच्या माध्यमातून काय सुविधा आहेत, त्याच्यामधून कुठले उपचार होऊ शकतात, कुठल्या खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार मिळू शकतो, अशा सर्व गोष्टींची माहिती आज ज्या महिला कामगार आहेत त्यासोबतच कामगार आहेत अशा लोकांसोबत हा आरोग्य शिबिर आयोजित करत असताना महिला दिन या ठिकाणी साजरा केलेला आहे। आपल्या देशामध्ये महिलांचा सन्मान हा झालाच पाहिजे आणि महिलांचा सन्मान करत असताना आज महिला दिनाच्या निमित्तानं अनेक अशा लोकांची आठवण ज्यांनी खऱ्या अर्थाने या देशाला, या राज्याला खऱ्या अर्थानं समृद्ध बनवलं, अशा सर्व महापुरुषांची आठवण काढत महिला दिन या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे। या युनिटचे आमचे अध्यक्ष आदिल शेख यांच्या नेतृत्वाखाली हा पूर्ण कार्यक्रम त्यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेला होता। 8 तारीख म्हणजेच आपण सर्वजण जागतिक महिला दिन साजरा करत असतो। मी नवी मुंबईतील, देशातील, राज्यातील सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। वहीं आयोजक आदिल शेख ने कार्यक्रम के आयोजन का मकसद बताते हुए उपस्थित सभी महिला वर्ग को अंतर्राष्ट्रीय महिला दिन की शुभकामनाएं दी। इथं आज डोळे तपासणी, आरोग्य तपासणी, तसेच त्यांना ब्लड प्रेशर, तसेच डायबिटीस यावरचे औषधिक उपचार देखील इथं, मेडिसिन सुद्धा इथं फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आम्ही इथं उपलब्ध करून दिलेले आहेत। त्याचप्रमाणे ईएसआयसी कामगार रजिस्ट्रेशन जो इथं पहिले नोंद झाले पाहिजे कामगारांच्या, ईएसआयसी कामगारांच्या सर्टिफिकेट नुसार ती नोंद आम्ही इथं करून घेतलेली आहे। तसेच महात्मा ज्योतिबा फुले जनकल्याण कार्ड याचा देखील आम्ही इथं रजिस्ट्रेशन करून घेतलेलं आहे, जेणेकरून प्रत्येक कामगाराला त्याचा लाभ घेता येईल अशा प्रमाणे आम्ही इथे शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। लाडके युवा नेते नगरसेवक निशांतजी भगत, तसेच माजी नगरसेविका फशीबाई भगत, रूपाली भगत व प्रीती भगत यांचे देखील मी आभार मानतो की त्यांनी इथे येऊन वेळेत वेळ काढून आमच्या महिलांना जागतिक महिला दिनानिमित्त साजरा करण्यासाठी उपस्थिती लावली। जागतिक महिला दिनाच्या मी सर्व महिला कामगारांना हार्दिक शुभेच्छा देतो व माझे सर्व युनियनचे पदाधिकारी यांचे सुद्धा मी आभार मानतो। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।